सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो विकास लवंडे साहेबांना की त्यांनी मुस्कटदाबीचा विरोध करून या खोट्या वारकऱ्यांना विरोध करून खरं बोलायची हिंमत ठेवली आणि ते बोलत राहणार, कारण आम्हीच त्यांच्या बरोबर आहेत. दुसरं, जे घुसखोरी करणारे शास्त्री सुद्धा म्हणून घेतात सन्माननीय संग्रामजी भंडारी यांचा आम्ही जोडे मारून निषेध केला आहे. आणि विकास लवंडे साहेबांना एवढं सांगणं आहे की बस तुम्ही साहेब तुमचं निर्भीड बोलणं चालू ठेवा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. दुसरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं सांगतात की आपली किती ट्रिलियन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, आणि अशा परिस्थितीत लोकांना घाबरायचं काम ते करतात आहे की सोने खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने जा. तर आम्ही मग सामान्य माणसाचं सोनं खरेदी करणार नाही, मग ते सण कसे करणार, हिंदू सण कसे करणार? म्हणून मला आता कळालं त्यांचं पुढचं प्लॅन काय. तर सोनं कोणतं खरेदी करतं, हे मोदी सोनं आहे, हे खरेदी करा आणि ह्याच्यातून तुमचं सण पूर्ण करा, हिंदू सण पूर्ण करा. आणि जिथं मेट्रो ट्रेन नाही तिथं मोदी मेट्रो ट्रेन अशी येईल, याच्यामध्ये बसून तुम्ही प्रवास करा, असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांची थट्टा करायचं काम त्यांनी चालू केलं. महाराष्ट्राला संपवायचं काम करायचं काम भाजप पूर्णपणे करत आहे. स्वतः काही गोष्टी स्वतः करता येत नाही म्हणून असे खोटाड शास्त्री लोक पुढे करून आज बघितलं आपण की सगळे बंधू बाबांचे कशा प्रकारे निघतात. ते एकीकडे लव जिहाद सांगितलं जातं आणि दुसरीकडे खराताचा या भोगी बाबाचं समर्थन केलं जातं. लाज वाटत नाही आहे भाजप लोक. आम्ही याचा निषेध करतो. जनसुरक्षा कायदा हा फक्त विरोध करण्यासाठी आहे, त्यांच्या बाजूने त्यांच्या पक्ष भूमिका आणि समाजा नाश करायच्या भूमिकेसाठी नाही, ती फक्त विरोध करण्यासाठी आहे. महाराष्ट्र एकजूट ठेवायचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता असताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जनतेवर सगळं सोपवण्याचा प्रयत्न केला आहे. की महागाईचा एक तर त्यामुळे जनतेला सांगतायत की तुम्ही इलेक्ट्रिक जा, यानं जा, त्यानं जा, काय ह्याच्याबद्दल काय? ही खोटी, ही जी महागाई दाखवली खोटी आहे. जर पेट्रोल डिझेलची अशी परिस्थिती निर्माण होणार होती तर मग यांची जी मैत्री आहे भारत देशाच्या लोकांबरोबरची, म्हणतात आम्ही एवढे 500 देश फिरून आले, हे यांची मैत्री गेली कुठे? यांना कोण काय मदत करत नाही. मदत करणार इराणला विरोध करतात आहे. अमेरिकेच्या याच्यासमोर पंतप्रधानासमोर यांचा लाग नाही बोलायचा, काही म्हणेल तसं बघावं लागतंय. अशा अकार्यक्षम आणि हिंमत नसताना मोदीकडून अजून अपेक्षा ठेवणार काय? जनसामान्य लोकांनी यांच्या बळी न पडता स्वतःचा विचार करून एकत्र राहावं. बीजेपी एकीकडे सांगते की भारताला आर्थिक महासत्ता आपण बनत आहोत, 3 ट्रिलियन क्रॉस करत आहोत, पण मूलभूत प्रश्न सुद्धा तुम्ही बोलायला तयार नाही. तुम्ही म्हणले 100% बरोबर आहे. आता बघा एवढी महागाई वाढणार, सामान्य लोकांना आजच बघा इलेक्शन झाले की गॅस हा दुप्पट झाला. सामान्य घरचा गॅस 300 वाढला, पेट्रोल डिझेल 100-200 वाढेल आता. आणि त्यांचं इलेक्शनचा खर्च ते सामान्य लोकांकडून काढणार आणि भीती दाखवणार की कशामुळे वाढलं हे, तर ते बाहेरच्या देशामुळे जे युद्ध चालू त्याच्यामुळे वाढलं, त्याच्यामुळे नाही. हे जे त्यांनी ताकद वापरली दुसऱ्या राज्याच्या इलेक्शनसाठी, ते रिकव्हरी कशी करायची ती करणं चालू आहे.